जळगाव जिल्ह्यातल्या लावेन आणि जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं आपले उमेदवार दिले। राष्ट्रवादीकडनं सुद्धा श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र काहीशी नाराजी राष्ट्रवादीमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपली स्पष्टपणाने नाराजी जाहीर केलेली आहे आणि आपण बंड करू, वेळ आली तर उमेदवारी देखील जाहीर करू असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। महिला प्रदेशाध्यक्ष सुद्धा आपल्यासोबत आहेत, रोहिणी ताई खडसे खेवलकर आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही की आजची ही बैठक कशासाठी आयोजित करण्यात आली? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आत्ता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत। आता प्रत्येक ठिकाणी बैठका आणि मेळावे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहेत। तसंच आज आदरणीय प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब हे रावेर लोकसभेच्या संदर्भातल्या आज आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आज चर्चा करायला इथे आले आहेत। आणि इलेक्शन म्हटलं की नियोजन असतं, नियोजनाच्या माध्यमातून नेत्यांमध्ये समन्वय साधणं असतं। ह्या सगळ्या बाबी करताना प्रांताध्यक्ष साहेब हे महत्त्वाची भूमिका आमचे कुटुंब प्रमुख म्हणून बजावत आहेतच आणि त्याचसाठी आज ते इथे आहेत। पण संतोष चौधरींची नाराजी ती कसं घालवणार तुम्ही? आदरणीय संतोष भाऊ चौधरी हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रमुख नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि ते वरिष्ठ लेवलवरती आदरणीय पवारसाहेब आणि जयंतराव पाटील साहेब यांच्यासोबत संपर्कात आहेत। नक्कीच लवकरात लवकर योग्य तो मार्ग निघेल। तर रावेरचा खरा जर हा मतदारसंघ चर्चेत आलेला आहे तो खडसे परिवारामुळे। एकतर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहात, रक्षाताई भाजपमध्ये आहात आणि कुठेतरी एक समोरासमोर असल्याचं जास्त चर्चेचा विषय होता। नाथाभाऊ आणि दोघीमध्ये अशाच ठिकाणी अडकलेले आहेत आता की ते राष्ट्रवादीतही प्रचार करताना दिसत नाही आणि भाजपतही अद्याप प्रवेश झालेला नाही आहे। ही विचारांची लढाई आहे। मी आधी बरेचदा सांगितलं आहे की ही कुठल्याही व्यक्तीच्या विरोधातली लढाई नाही किंवा समोर रक्षाताई आहेत म्हणून आम्ही इकडे आहोत अशी परिस्थिती नाही, तर ही विचारांची लढाई आहे। त्यांना भारतीय जनता पार्टीची विचारधारा आवडते आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची विचारधारा ही आवडते आणि त्यांचं नेतृत्व आवडतं। या विचारधारेच्या लढाईमध्ये आम्ही दोघंही आज आमच्या पक्षाचं निष्ठेने काम करतो आहे आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही आमच्या पक्षाचं भविष्यात देखील काम करत राहणार आहोत। आपण म्हटलेलं आहे की विधानसभेसाठी आपण इच्छुक आहात आणि विधानसभा राष्ट्रवादीकडनंच लढणार असं तुम्ही म्हटलेलं आहे। मी गेले 4.5 वर्ष झाले मुक्ताईनगर विधानसभेमधून स्वतः तयारी करत आहेत विधानसभेची। आत्ता देखील विधानसभेच्या माध्यमातूनच मला तिथे निवडणूक लढवायची आहे आणि भविष्यात देखील त्याच तऱ्हेचं माझ्याकडून मी काम करत राहते आहे। आणि आदरणीय प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब असतील, पवार साहेब असतील, या सगळ्यांनी सगळ्यात पहिला महाराष्ट्रातला उमेदवार जर कुठला जाहीर झालेली असेल कुणाची उमेदवारी, तर ती माझी उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे। त्या तऱ्हेनेच त्यांच्या आदेशानेच मी ह्या मुक्ताईनगर विधानसभेमध्ये काम करते। नाथाभाऊंनी भाजपचा जाण्याचा निर्णय घेतला, तुम्ही मात्र राष्ट्रवादीतच आहे, म्हणजे ज्यांनी तुम्हाला घडवलं तुम्ही त्यांच्यासोबत असाल असं प्रत्येकाला वाटलं होतं, मात्र या ठिकाणचा निर्णय काहीसा वेगळा दिसतोय आपला। वडील म्हणून त्यांचा कायमच आदर आहे। त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांना आदर्श ठेवूनच मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आले होते। आजही ते माझे आदर्श आहेतच, पण आत्ता काम करत असताना मला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची जी विचारधारा आहे त्या विचारधारेशी संलग्न राहून मला काम करायचं आहे। मी 4.5 वर्ष झाले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं संघटन तयार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आज आम्ही पक्ष म्हणून एक चांगलं तिथे नियोजन केलेलं आहे आणि ह्या सगळ्या बाबी बघता मी आज पवार साहेबांसोबत आहे आणि भविष्यात देखील इथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे। गिरीश महाजनांनी मात्र या सगळ्या निर्णयापाठीमागे नाथाभाऊंचा असू द्या, आपला असू द्या, हे खडसे परिवार सोयीचं राजकारण करतात असा आरोप केलेला आहे। मला असं वाटतं त्यांना अजितदादांच्याही बाबतीत हेच बोलायचं असेल कदाचित, कारण आज आमचा खडसे परिवार म्हणण्यापेक्षा असंख्य असे कुटुंब आहेत की ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत। खडसे कुटुंब हे काही वेगळं त्याला फक्त त्यांनीच एकमेव असं काही केलेलं आहे असं नाही आहे। अनेक कुटुंबांमधले अनेक लोक आज वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत आहेत। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय अजितदादा पवार। आज त्यांच्याच पक्षामध्ये त्यांच्याच घरामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका होत आहेत, 2 वेगवेगळे पक्ष झालेले आहेत। आपण प्रदेशाध्यक्ष आहात, आपण
भाजप सरकारवरती जोरदार टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही त्याचबरोबर गिरीश महाजनांवरती सुद्धा तुम्ही बाटलीचं एक उदाहरण देऊन जुन्या काळातल्या एका प्रसंगावरती टीका केलेली आहे. मी आदरणीय गिरीश भाऊंवरती वैयक्तिक टीका नाही केलेली आहे, पण माझं म्हणणं आहे महिला म्हणून जे काय वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून येत आहेत ते निषेधार्ह आहेच. कारण ह्यामध्ये आमच्या महिलांचा सन्मान कुठेतरी कमी होतोय किंवा आम्हा महिलांचा अपमान करण्याची जी काय भावना समोरच्या नेत्यांकडनं येत आहेत त्यांना विरोध करणं हे माझं कामच आहे. शेवटी जे ध्येय धोरणं आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून महिला धोरणं पवारसाहेबांच्या पक्षाने राबवलेले आहेत ते पोहोचवण्यासाठी मी काम करते. आणि अशा बाबतीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष हा ठामपणे महिलांच्या पाठीशी उभा आहे. आणि असं असताना समोरचे लोक कायम महिलांचा अपमान करणारे वक्तव्य आपल्याला सोशल मीडिया असतील किंवा सगळ्यांच्या मेळाव्यांमध्ये बघायला मिळतं हे निषेधार्ह आहेच की. ताई, रावेरचा जर आपण विचार केला तर रक्षाताईंना तिसऱ्या वेळेला आता उमेदवारी मिळालेली आहे. 2 वेळेला त्या मोठ्या विजयाधिक्याने विजयी झालेल्या आहेत, मताधिक्याने. तिसऱ्यांदा पण 5 लाखाचा लीड मिळेल असं सांगण्यात येतं आहे. तुम्ही कसं बघतात? कारण प्रत्येक वेळेला नाथाभाऊ त्यांच्यासोबत होते आणि आता यावेळेला परत एकदा नाथाभाऊ त्यांच्यासोबत जातील अशी शक्यता निर्माण झाली आहे. कुठल्या उमेदवाराने कुठल्या त्यांच्या बाबतीमध्ये काय सांगावं ते 5 काय 10 लाखाच्या लीडने पण निवडून येऊ शकतील असंही सांगू शकतील. मला त्यांच्यावरती काही भाष्य करायचं नाही आहे. जो तो उमेदवाराचा त्यांच्या बाबतीमधला प्रश्न आहे. मी एवढंच सांगेल, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. आता शेवटी हे कोण निवडून येणार आहे हे आम्ही ठरवत नाहीत, ही जनता जनार्दन ठरवत असते. आणि लोकांना आज जो निर्णय द्यायचा आहे ते त्यांच्या हातात आहे की किती मतांनी आणि कोण निवडून येईल. रक्षाताईंनी आपल्या उमेदवारावरती आरोप केलेला आहे की 3 वेळेला पक्ष बदलला आणि परत तिकिटासाठी राष्ट्रवादीमध्ये ते आलेले आहेत. आरोप प्रत्यारोप आता निवडणुका म्हटल्यावर चालूच राहणार आहेत ना. त्यांनी हेही म्हटलेलं आहे की आम्हाला देशाचा विकास करायचा आहे आणि यांना स्वतःला सिद्ध करायचं आहे. तुम्ही याच्याकडे कसं बघताय? तसं म्हणणार नाही काय, त्याच्यावरती कदाचित आमचे उमेदवार चांगल्या रीतीने तुम्हाला उत्तरही देऊ शकतील. पण माझं एवढंच म्हणायचं आहे की आम्ही लढतो आहेत ते शेतकरी बांधवांच्या हितासाठी, आम्ही लढतोय त्यांच्या शेतमालाला भाव मिळण्यासाठी, आम्ही लढतोय ते तरुणांना रोजगार मिळण्यासाठी, आम्ही लढतोय ते महिलांना सुरक्षित असं वातावरण मिळण्यासाठी, आम्ही लढतोय ते लोकशाही टिकवायसाठी आणि आम्ही लढतोय ते एक खेळीमेळीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये जे आधी अनेक वर्षांपासून सगळे बघत आलेले आहेत तसंच खेळीमेळीचं राजकारण भविष्यात देखील व्हावं म्हणून आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय. ताई, काल तुम्ही एक विधान केलेलं होतं की रक्षाताई कदाचित त्यांच्यावर वेळ येऊ शकते की त्या राष्ट्रवादीत येतील, असं का वाटतंय तुम्हाला? भविष्य काहीच सांगता येत नाही. भविष्यामध्ये काहीही होऊ शकतं आणि परिस्थिती राजकारणामध्ये आज जर आपण बघत आहोत तर प्रचंड वेळोवेळी बदलत चालली आहे आणि त्याच्यामुळे काही होऊ शकतं. त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये कधी यायची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे भविष्य तुम्ही कोणीही सांगू शकणार नाहीत भविष्यात काय दडलं आहे. पण त्यांनी असं म्हटलं की जर जायचं असतं तर मी 2 वर्षापूर्वीच गेली असती, पण मला भाजपतच राहायचं आहे आणि भाजप मी कधीही सोडणार. मी सांगितलं ना, भविष्यात काय दडलं हे कोणीही काही सांगू शकत नाहीत. त्याच्यामुळे वेट अँड वॉच. तर ह्या होत्या रोहिणीताई खडसे खेवलकर. त्यांनी असं म्हटलेलं आहे की रक्षाताई या भाजपतनं राष्ट्रवादी येतील का हे आगामी काळातच ठरेल, राजकारणात काही घडू शकतं अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.